नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. पुण्यात सैराट, फोन करून बोलावलं, जीव जाईपर्यंत मारलं. प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या, प्रेयसीच्या कुटुंबियांनी बोलावून बेदम मारहाण केल्याचा आरोप. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, पोलिसांनी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू. पुण्यात प्रेम प्रकरणातून प्रेयसीच्या कुटुंबियांनी तरुणाला घरी बोलावून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तरुणाच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पुण्यात प्रेम प्रकरणातून प्रेयसीच्या कुटुंबियांनी तरुणाला घरी बोलावून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणी तरुणाच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणाचं नाव नागेश जाधव, वय वर्ष 23 असं आहे. नागेश हा पुण्यातील शिवाजीनगर येथे ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. त्याची आई घरकाम करत असते. 14 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास नागेशला एक फोन आला. त्यानंतर तो तातडीनं घरातून दुचाकी घेऊन निघाला. त्यानंतर रात्री 8च्या सुमारास नागेशच्या फोनवरून एका व्यक्तीने त्याच्या आईला फोन करून शिवीगाळ केली. तसेच आम्ही नागेशला मारलं असून त्याला घेऊन जा, नाहीतर फेकून देऊ अशी धमकी दिली. पीडित मुलाच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळेस तिथे तरुणाला बेदम मारहाण करत होते. पीडित मुलाच्या कुटुंबियांनी तातडीनं त्याला रुग्णालयात नेलं. त्यावेळेस नागेशच्या आईने त्याला नेमकं काय घडलं असं विचारलं असता त्याने सांगितलं की त्याच्या प्रेयसीच्या कुटुंबियांनी तिच्या फोनवरून नागेशला मेसेज करून बोलावून घेतलं. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. नागेशला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृत तरुणाच्या आईने पोलीस ठाण्यात संबंधित मुलीच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे.